नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून काय घ्यायचंय बघा. सहमूळ अवयव म्हणजे काय किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात कोप्राईम फॅक्टर्स म्हणजे काय. बघा एका व्ह्यूअरने आपल्याला कमेंट केली होती की सर कोप्राईम फॅक्टर किंवा सहमूळ अवयव ही संकल्पना समजून सांगा. मग विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचे आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी माहित पाहिजे कोप्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या कुणाला म्हणतात. बघा नंबर सिस्टम टॉपिक मध्ये हा पॉइंट झालेला असतो. संख्यांचे प्रकार ज्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये हा झाला असतो. मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, बरोबर का. तेच आपल्याला शिकून घ्यायचे. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण सहमूळ संख्या कुणाला म्हणतात ते समजून घेऊ. त्यानंतर सहमूळ अवयव एकदम सोपं आहे, बरोबर का. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा समजून सांगतो. दोन संख्या घेऊ आपण. चला बघा 8 आणि 15. आता तुम्ही म्हणता सहमूळ संख्या आपल्याला शिकायची, दोन कशावर घेतलं तुम्ही, एकच घ्यायची ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, सह किंवा इथं को आहे, बरोबर का. विद्यार्थी मित्रांनो, सह म्हणजे सोबत, को म्हणजे सोबत. सोबत किती असतात? दोन, दोन पेक्षा जास्त लोक असतात ना. एकटाच माणूस आहे, एकच संख्या आहे, त्याला सोबत म्हणतात का नाही. विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या कोप्राईम नंबर याचा विचार करत असताना आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या लागत असतात, म्हणून मी दोन घेतो, बरोबर. मग आता बघा याच्यामध्ये काय करू आपण, आधी यांचे फॅक्टर पडू. का पडायचे त्याच्या व्याख्येत आहे, व्याख्या आपण पुन्हा शेवटी समजून घेऊ. चला 8 चे फॅक्टर काय असतात विद्यार्थी मित्रांनो, 1 2 4 आणि 8. पुन्हा 15 चे काय असणार बघा, 1 3 5 आणि 15. मग आता विद्यार्थी मित्रांनो, हे अवयव का पडले. तर आता कोप्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या कुणाला म्हणतात, की ज्या दोन संख्या किंवा ज्या ज्या संख्या यांच्यामध्ये एकही समान अवयव नाही, एकही समान अवयव नाही, फक्त त्याच्यामध्ये कंडिशन आहे, फक्त एक हा सोडून, बरं का, एक वगळून बाकी कोणताही समान अवयव नाही, समान फॅक्टर नाही. कारण एक तर कोणतीही संख्या घेतल्या त्याच्यामध्ये एक समान येणारच आहे. एकला आपण डायरेक्ट वगळून टाकू, बरं का. एक वगळून कोणताही समान अवयव नसला की त्यांना सहमूळ म्हणायचं. बघा 8 आणि 15 मध्ये कुणी समान दिसते का? बघा 2 इकडे आहे का? नाहीये. 4 इकडे आहे का? नाही. 8 इकडे आहे का? नाही. 3 इकडे आहे का? नाही. 5 इकडे आहे का? नाही. 15 इकडे आहे का? नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणीच समान नाही. जर एक वगळता बाकी कुणीच समान नसेल तर यांना काय म्हणायचं? सहमूळ म्हणायचं. म्हणजे 8 आणि 15 काय झाल्या? सहमूळ झाल्या. 8 आणि 15 काय झाल्या? सहमूळ संख्या झाल्या. आणखी उदाहरण घेऊ आपण. चला बघा, समजा मी असं उदाहरण घेतलं, काय 8 आणि चला 20 घेऊ. 8 आणि 20 घेऊ, बरोबर का. चला मग आता 8 चे अवयव पडू. 8 चे माहितीत ना आपल्याला, 1 2 4 आणि 8. 20 चे काय बघा, 1 2 4 5 10 आणि 20, बरोबर का. आपली व्याख्या काय म्हणते, एक वगळून. एक तर प्रत्येकात कॉमन विचारणार आहे, एकला उडवून टाका. चला बरोबर आहे का. मग आता विद्यार्थी मित्रांनो काय म्हणते, आपल्याला एक वगळून कुणीच कॉमन नकोय. पण इथं जर विचार केला आपण, 2 आहे, 4 आहे, बरोबर का. आपल्याला एकही कॉमन नकोय, म्हणजे दोन दोन कॉमन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कॉमन असल्यावर त्याला सहमूळ म्हणायचं का? नाही म्हणायचं. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहेत ना, ह्याला सहमूळ म्हणायचं नाही. म्हणजे 8 आणि 20 ह्या सहमूळ नाहीत, कोप्राईम नाही. तसंच पुन्हा आता बघा 15 आणि 20 घेतलं मी, काय 15 आणि 20. बघा 15च्या अवयवामध्ये 5 येतंय, 20च्या अवयवामध्ये 5 येते, म्हणजे कॉमन येईल का नाही. कॉमन आपल्याला जमत नाही, म्हणजे 15 आणि 20 पण काय सहमूळ नसणार आहेत. आणखी काय उदाहरण घेऊ आपण, बरोबर आहे. मग त्यात तुमची सहमूळ ही संकल्पना एकदम क्लिअर होईल. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, त्यांचा कॉमन फॅक्टर कुणीच नसला पाहिजे, एक सोडून कुणीच कॉमन फॅक्टर नसला पाहिजे. किंवा असं पण समजा की काटाकाटी झाली नाही पाहिजे. काय काटाकाटी झाली नाही पाहिजे, म्हणजे कसं बघा, हो का, 8 आणि 15 घेतलं होतं का नाही आपण. 8 आणि 15 असं लिहायचं, त्याच्यामध्ये काटाकाटी होती का? कुणी सेम ह्यानं भाग जाते ह्याला नाही जात, ह्याला सहमूळ म्हणायचं. पुन्हा आता इथे काय घेतलं होतं आपण, 8 आणि काय घेतलं होतं, 20 घेतलं होतं, बरं का. तर 8/20 ह्याच्यामध्ये काटाकाटी होती का नाही बघा. 2 न कटतंय, 4 न कटते बघा. 2 बे पुन्हा 22 2 न कटलं, कटलं की त्याला सहमूळ नाही म्हणायचं, बरोबर. जिथं कटत नाही त्याला म्हणायचं सहमूळ. एवढं हे पण लक्षात ठेवलं तरी भागून जाते आपलं, बरोबर. चला आणखी उदाहरण घेऊ. समजा 15 आणि आपण घेऊ 32, बरोबर आहे का. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 15 आणि 32 पहिल्यांदा अवयवाच्या पद्धतीने करू आपण. चला 15चे अवयव काय पडतात, 1 पुन्हा 3 5 15. 32 चे काय पडतात, 1 2 4 पुन्हा 4 झाल्यावर 8 पडतंय, पुन्हा
8 चोक 32, पुन्हा 16 दुनी 32 आणि हे 32 ला 32. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक वगळून टाका. एकचं आपलं घेणं देणं नाही. याच्यामध्ये बाकी तुम्हाला कॉमन दिसतंय का? दिसतच नाही कॉमन. ह्या काय झाल्या? सहमूळ झाल्या. किंवा डायरेक्ट असं 15 आणि 32 विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये काटाकाटी होते का? नाही होत. 15 ला 3 न जाते, पण 32 ला 3 न जाते का? नाही. काटाकाटी होत नसली तरी त्याला सहमूळ म्हणायचं. तुम्हाला कळालं सहमूळ आहेत का नाही संख्या? आणखी एक सहमूळ नसलेलं उदाहरण घेऊ आपण. चला, समजा 77 आणि 49 दिले, बरोबर आहे का? मग विद्यार्थी मित्रांनो, या सहमूळ आहेत का नाही कसं ओळखायचं? बघा काय करायचं, सरळ सरळ 77 खाली 49 लिहायचं. यांची काटाकाटी होतीये का? बघा ना, होते ना. किती? 7 गुणिले 11 77, 7 7 49. कटलं, विषय संपला. त्याला सहमूळ म्हणायचं नाही. कटायला नाही पाहिजे आपल्याकडे, बरोबर आहे का? मग विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ तुम्हाला कळाले आता? काही अडचण आहे का? नाही. मग आता सहमूळ अवयव म्हणजे काय? बघा, जे अवयव एकूणमेकाचे सहमूळ आहेत. काय? जे अवयव एकूणमेकाचे सहमूळ आहेत म्हणजे कसं? बघा आता, समजा आपण एक संख्या घेऊ. काय? 35 घेऊ. काय घेऊ? 35. बघा 35 चे अवयव कसे कसे पाडू शकतो आपण? बघा, 1 35, पुन्हा 7 5 35. बघा आता विद्यार्थ्यांनो, सहमूळ अवयव म्हणजे काय असतं? बघा, 1 आणि 35 हे 35 चे अवयव आहेत. यांच्यामध्ये कोणी कॉमन फॅक्टर येईल का? ह्यांच्यात काटाकाटी होणार आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. मग 1 आणि 35 हे सहमूळ संख्या आहेत का? आहेत. म्हणून हे 35 चे सहमूळ अवयव झाले, बरोबर का? सहमूळ अवयव झाले. काय अडचण आहे का? नाही. पुन्हा 7 आणि 5 हे अवयव आहेत 35 च्या, पण याच्यामध्ये काही काटाकाटी होते का? 7 आणि 5 ला कुणी कॉमन फॅक्टर आहे का? कुणी दोघाला सेम ह्यानं भाग जाते का? नाही जात. हे पण काय झाले? सहमूळ अवयव झाले. हे पण काय झाले? सहमूळ अवयव झाले, बरोबर आहे? मग बघा 35 चे सहमूळ अवयव कोण कोण? 35 1 आणि 5 आणि 7 हे जोड्यामध्येच लक्ष ठेवायचं असतं, बरोबर आहे? 5 ला 7च जोडायचा, 35 ला 1च जोडायचा. आणखी उदाहरण बघू ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही व्हेरियंट असतील, बरोबर? चला, बघा इथे घेऊ आपण 28. काय घेऊ? 28. बघा आधी 28 चे नॉर्मल अवयव पडायचे. काय? नॉर्मल अवयव. काय? बघा 28 एक 28, 14 दुनी 28, पुन्हा 7 चोक 28, बरोबर का? बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बघा एक सोबत असलं त्याला सहमूळ म्हणूनच टाकायचं, बरोबर? कारण यांची काटाकाटी होणार आहे का वेगळी? नाही होणार. म्हणजे 28 आणि 1 हे सहमूळ अवयव तर झालेच. काय? 28 आणि 1 काय झाले? सहमूळ अवयव झालेच. काही अडचण आहे का? नाही. पुन्हा आता 14 आणि 2, बरोबर का? 14 आणि 2 मध्ये कॉमन फॅक्टर आहे का? बघा बघा, 2 न 2 ला भाग जाते, 2 न 14 ला पण भाग जाते. विद्यार्थी मित्रांनो, 14 मध्ये 2 पण आहे आणि 2 मध्ये 2 पण आहे. किंवा काटाकाटी पण होती बघा, बेक बे बेसती 14. आपल्याला काटाकाटी तर नकोय. विद्यार्थी मित्रांनो, हे सहमूळ असतील का? नाही. हे सहमूळ अवयव नसणार आहेत. पुन्हा 4 आणि 7 चा विचार करा. 4 आणि 7 काटाकाटी होते का? नाही होत. किंवा यांच्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे का? नाही. बघा ना, 4 चे फॅक्टर काय? 1 2 4. 7 चे काय? 1 आणि 7. बघा कुणी कॉमन आहे का? 1 सोडून द्या हो. 1 ला घ्यायचं नाही. 1 सोडून कुणी कॉमन आहे का? नाही. म्हणजे 4 आणि 7 हे 28 चे समूळ अवयव आहेत, बरोबर का? 28 चे समूळ अवयव आहेत. तसंच परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं काय? 6 चे समूळ अवयव सांगा म्हणतात, बरोबर का? बघा 6चं काय? 1 6 आणि बेत्रिक 6. बघा 6 आणि 1 मध्ये पण विद्यार्थी मित्रांनो हे सहमूळ आहेत, काटाकाटी होत नाही. याला सहमूळ म्हणा, काय अडचण आहे का? 2 आणि 3 याच्यामध्ये पण काटाकाटी होत नाही, याला पण तुम्ही सहमूळ अवयव म्हणू शकता. अशा प्रकारे आपण सहमूळ अवयव ही संकल्पना शिकलेली आहे. धन्यवाद.